विधवेची 2 नाणी बायबल कथा। येशू जेरुसलेममधील मंदिरात होता, लोक त्यांचे दान कसे देत आहेत हे पाहत होता। बरेच श्रीमंत लोक आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे दिले, पण नंतर एक गरीब विधवा आली। तिच्याकडे खूप कमी होते, फक्त 2 लहान तांब्याची नाणी, ज्यांचे मूल्य फक्त काही सेंट होते। तरीही तिने ते दानपेटीत टाकले। येशूने त्याच्या शिष्यांना बोलावले आणि म्हटले, मी तुम्हाला खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा जास्त पैसे भांडारात टाकले आहेत। त्यांनी त्यांच्या संपत्तीतून दिले, परंतु तिने तिच्या गरिबीतून तिच्याकडे असलेले सर्व काही दिले, तिच्याकडे जगण्यासाठी जे काही होते ते सर्व दिले। या साध्या कृतीने येशूला आश्चर्यचकित केले, तिने दिलेल्या रकमेमुळे नाही तर त्यामागील हृदयामुळे। जगाच्या दृष्टीने तिचे दान लहान होते, परंतु देवाच्या दृष्टीने मोठे होते। तिने देवावर पूर्ण विश्वास ठेवला, त्यागाने दिले, जरी त्याचा अर्थ काहीही शिल्लक नसले तरीही। मार्क आणि लूकामध्ये आढळणारी ही कथा शिकवते की देव दानाच्या आकारापेक्षा उदारतेच्या भावनेला जास्त महत्त्व देतो। हे आपल्याला आठवण करून देते की खरे दान हृदयातून येते आणि देवावर प्रेम आणि विश्वास ठेवून केले तर श्रद्धेचे सर्वात लहान कृत्य देखील शक्तिशाली ठरू शकते।